ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी 101 ते 150. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना सांगतो ऐक. पहा, येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहेत ते हल्ली आहोत. असेच निरंतर राहू अथवा खात्रीने नाश पाहू एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. भ्रांतीला वश झाल्यामुळे जन्म व मृत्यू हे अनुभवास येतात. एरवी वास्तविक आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे. जसे वाऱ्याने पाणी हलविले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले, तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म झाला असे म्हणता येईल. पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला विचार कर. आणखी असे पहा की शरीर तर एकच आहे, पण वयपरत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात. हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा. याच्या ठिकाणी पाहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या एक एक अवस्थेतेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात. असे जो जाणतो त्याला भ्रांतिजन्य दुःख कधीच होत नाही. असे न जाणणाऱ्या इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवितात, म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिय विषयाचे सेवन करतात, त्याला सुखदुःखे उत्पन्न होतात आणि ती मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. ज्या विषयाच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयापासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते. पहा, ही निंदा आणि स्तुती ही शब्दाची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेचा किंवा स्तुतीच्या शब्दाचे सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात. मृद किंवा कठीण हे स्पर्श या विषयाचे 2 प्रकार आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला किंवा दुःखाला कारण होतात. पहा, भेसूर आणि सुरेख ही रूप या विषयाची 2 स्वरूपे आहेत. ती नेत्राद्वारे सुख दुःख उत्पन्न करतात. सुगंध आणि दुर्गंध हे गंध या विषयाचे 2 भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात. ज्याप्रमाणेच कडू आणि गोड असा 2 प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयाची संगती अधोगतीला नेणारी आहे. पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णता अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो सुखदुःखाच्या तडाख्यात सापडतो. पहा, या इंद्रियाचा हा स्वभावच आहे की ज्यांना या विषयापासून दुसरे काहीच गोड लागत नाही. हे विषय आहेत तरी कसे? मृगजल जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो, पहा तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. याकरिता धनुर्धरा, तू यांचा त्याग कर. त्याच्या नादी मुळीच लागू नकोस. या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही त्याला सुखदुःख ही दोन्ही हात होत नाहीत. या गर्भवासाची संगती ज्याला कधीच घडत नाही, तो या इंद्रियांचे विषय कळ्यात सापडत नाही. तो पार्था पूर्णपणे ब्रह्मरूप आहेस असे जाणावे. आता अर्जुना, तुला मी सांगतो काही ऐक. हे वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. हे देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेले असले, पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो, अथवा चतुर लोक अग्नीच्या साह्याने हिनकस धातू बाजूला काढून शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात, अथवा बुद्धी चातुर्याने दही घुसळले असता त्याप्रमाणे शेवटी दोन्ही दृष्टीस पडते, किंवा एकत्र झालेले भूस आणि धान्य उपनले असता धान्य जाग्यावर राहते व फलफटे ओढून जाते, तसेच विचार केला असता ज्याचे निराश होतो, जो मिथ्या ठरतो, असा प्रपंच देहादी उपाधी ज्ञानी पुरुषांकडून सहज टाकले जाते. मग ज्ञानी पुरुषांना खरोखरच एक तत्व ब्रह्म एवढे उरते. म्हणून ज्यांनी दोहोमधील उपाधी व चैतन्य यामधील सार ओळखले
त्यांचा शरीरादी अशात्मक वस्तूंच्या ठिकाणी या नित्य आहे असा निश्चित नसतो. सारासार विचार केला असता त्यातील असारता ही भ्रांती आहे असे समज आणि सार हे स्वभावतच नित्य आहे हे जाण. हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्हे अथवा लक्षणे नाहीत. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरण रहित आहे त्याला करून गेले किंवा केव्हाही घात होत नाहीत. आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावतः नाशवंत आहे. म्हणून अर्जुना तू लढावेस हेच योग्य आहे. तू देहाचा अभिमान धरून या शरीराकडे दृष्टी देऊन मी मारणारा अर्जुन आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस. तरी अर्जुना तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्त्व विचार करून पाहशील तर मारणारा नाहीस आणि हे मरले जातील असेही नाहीत. ज्याप्रमाणे ते स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते, पण मग मागे जागे होऊन पाहावे तो काही एक नसते. त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाहीत किंवा भरलेला घडा पालता झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो. किंवा ज्याप्रमाणे आकाश हे माठाच्या आकाराचे झालेले दिसते, पण तो माठ फोडल्यावर ते आकाश सहज आपल्या मूळ रूपाने राहते, त्याचप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्यांच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून बाबा रे, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा देह स्वीकारतो. हा आत्मा अनादि, नित्यसिद्ध, शाश्वत असणारा, उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्राधिकाच्या योगाने घात होत नाही. हा आत्मा प्रलयकाळाच्या पाण्याने बुडत नाही. हा अग्नीने जळणे संभवत नाही. येथे वायूच्या महाशोष शक्तीचा प्रभाव चालत नाही. अर्जुना, हा नित्य, स्थिर, शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे. अर्जुना, हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. ध्यान तर याच्या भेटीसाठी उत्कटित झालेले असते. हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे. अर्जुना, हा पुरुषोत्तम अनंत आहे. हा सत्वादी 3 गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादी, विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. अर्जुना, असा हा आहे हे लक्षात घे. हे सकलात्मक आहे हे ओळख. मग तुला हा सगळा शोक आपोआप नाहीसा होईल.